लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता काँग्रेसकडून ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून विकासाचा दावा केला जात आहे। पक्षाचे जिल्ह्यातील नेते आमदार अमित देशमुख यांनी स्वतः आमदार, लातूरचे खासदार आणि आता निवडून येणारे काँग्रेसचे नगरसेवक म्हणजे आमचे ट्रिपल इंजिन असल्याचे म्हटले आहे। महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती पक्षाकडून नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणुकीतही केंद्र आणि राज्यातील युती सरकारचा दाखला देत हे सरकार ट्रिपल इंजिनचे असल्याचा दावा केला जात आहे। लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढवत आहेत। अमित देशमुख यांच्या खांद्यावर या आघाडीची संपूर्ण धुरा आहे। प्रचार सभेतून आता तेही ट्रिपल इंजिनचा उल्लेख करताना दिसत आहेत। नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून लातूर शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन ते देत आहेत। राजकारणाचा स्तर इतका कधीही घसरला नव्हता। अमित देशमुखांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावरून सुनावले। राज्यातील महायुती सरकारमध्ये घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष लातूर महापालिका निवडणुकीत वेगवेगळे लढत असल्याचे दिसत असले तरी ते एकच आहेत। काँग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांची ही खेळी आहे। लातूरचे मतदार सुजाण आहेत, त्यामुळे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत याचा आम्हाला विश्वास असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले। लातूरकर योग्य तेच निवडतात। काँग्रेसच्या मतावर अनेक पदे घेतलेले लोक आज स्वार्थासाठी इतर पक्षात जाऊन काँग्रेसवरच टीका करीत आहेत। या निवडणुकीत जनता त्यांना योग्य धडा शिकवेल। लातूर शहराचा आत्मा सर्व धर्म समभावाचा आहे, म्हणूनच येथे शांतता आणि विकासाला गती आहे। येथील प्रत्येक समाज घटक सकारात्मक आहे, त्यामुळेच मागच्या 50 वर्षापासून येथे लोकप्रतिनिधी म्हणून योग्य व्यक्तीची निवड होत राहिली आहे। आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि अलीकडच्या काळात मी स्वतः लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही। ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, अशी साद अमित देशमुख घालताना दिसत आहेत। Press the bell icon. Never miss an update.